आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यात हर्णे बंदरात जेट्टी नाही, त्याच्यामुळे मच्छीमार बांधवांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय। कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदर जेट्टी तर मंजूर आहे, पण प्रत्यक्षात इथे जेट्टी अस्तित्वातच नाहीये आणि त्यामुळे इथल्या मच्छीमार बांधवांना वादळांना तोंड द्यावं लागतंय। अलीकडे आलेलं निसर्ग चक्रीवादळ असेल, क्यार वादळ असेल, या वादळात त्यांना जीवही गमवावा लागलाय। अनेक मच्छीमारी बोटींची अतोनात हानी झालेली आहे। हर्णे बंदरात मंजूर असलेल्या जेट्टीला 30 वर्षांपूर्वी 30 कोटी लागणार होते, पण आता या संदर्भातलं जे बजेट आहे ते 200 कोटींच्याही पुढे गेलंय। त्यामुळे याचा आराखडा मंजूर आहे, पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे इथले मच्छीमार बांधव खूपच हैराण झाले। बंदरामध्ये जेटी मंजूर आहे, मात्र गेले 25-30 वर्ष या ठिकाणी जेटी प्रत्यक्षात काही काम आपल्याला दिसत नसल्यामुळे इथले मच्छीमार बांधव चांगलेच हवालदिल झाले आहेत। मी दाखवतोय आपल्याला, हीच ती जेटीची जागा आहे। याच ठिकाणी जेटी मंजूर आहे, परंतु गेले अलीकडच्या काळामध्ये सरकारने या जेटीकडे दुर्लक्ष केलंय। 30 कोटीची असणारी जेटी आता 200 कोटीच्या पुढे गेली। या जेटीचं आता बजेट वाढलंय। 25-30 वर्षापूर्वी मंजूर झाली होती ही जेटी, परंतु आजही या ठिकाणी कसल्याही प्रकारचं आपल्याला काम दिसत नाही। त्यामुळे मच्छीमार बांधवामध्ये असंतोष निर्माण झाला आहे। या ठिकाणी जेटी कधी होणार असा प्रश्न मच्छीमार बांधव आपल्याला विचारतायत। गेले अनेक वर्ष या ठिकाणी जेटी होणार असं आश्वासन राजकीय मंडळीकडून दिलं जातंय। अनेक सरकार या ठिकाणी आले गेले, सरकारकडून सुद्धा आश्वासन देण्यात आलं, परंतु या ठिकाणी जेटी काही झाली नाही। त्यामुळे या ठिकाणी खरोखरच जेटी होणार का असा प्रश्न आता मच्छीमार बांधवांना पडला आहे। या मच्छीमार बांधवांना मोठं कष्ट करावं लागतात, कारण मासेमारी करून आणलेली बोट तुम्ही जर का बघितलात तर तिथे समुद्रामध्ये उभी करावी लागते। त्यानंतर त्या बोटीतले मासे छोट्या बोटीमध्ये टाकून त्यांना किनाऱ्यावर आणावं लागतं। किनाऱ्यावरून परत तीच मच्छी बैलगाडीमध्ये टाकून त्यांना लिलावामध्ये न्यावं लागतं। त्यांना हा जो लागणारा काळ आहे तो खर्चिक आहे, त्यांना ही मेहनत लागते आणि यासाठी त्यांना जादे पैसे मोजावे लागतात। त्यामुळे त्यांना आता इथे मासेमारी करणं परवडत नाही। जेटी नसल्यामुळे त्यांना इथे लिलावामध्ये सुद्धा अनेक वेळा मासे जमिनीवर टाकावे लागतात। मासे विक्रीसाठी इथे महिला पुळणीमध्ये बसतात, वाळूमध्ये बसतात, त्यामुळे त्यांना अनेक आजाराला सुद्धा सामोरे जावं लागते। अनेक पायाभूत सुविधा या हर्णे बंदरामध्ये जेटी झाली तर मिळतील। मच्छीमार बांधवांचे सध्या हाल सुरू आहेत, ते हाल त्यांचे कमी करावे अशी मागणी मच्छीमार बांधवांमधून होते आहे। जेटी जर का झाली तर या मच्छीमार बांधवांच्या मासेमारीला गती येईल आणि त्यांना फायदासुद्धा होईल, आर्थिक उलाढाल वाढेल, सरकारचं उत्पन्नसुद्धा वाढेल। परंतु सरकार या जेटीकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे या मच्छीमार बांधवांमध्ये नाराजी पसरली आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हर्णे, रत्नागिरी। हर्णे बंदरातला जेटीचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे। हर्णे बंदरामध्ये जेटी प्रस्तावित आहे, जेटी मंजूर आहे, मात्र या ठिकाणी जेटी होत नसल्याने इथल्या मच्छीमार बांधवांचे हाल होत आहेत। त्यांच्या व्यथा आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत हर्णे बंदरातले काही स्थानिक मच्छीमार आहेत, या ठिकाणी मच्छीमार संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्या काय नेमक्या व्यथा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाई, मला सांगा, जेटी नसल्यामुळे तुम्हाला कोणत्या अडचणीला सामोरे जावं लागते? जवळजवळ 25 ते 30 वर्ष आम्ही शासनाकडे वारंवार मागणी करत असून सुद्धा शासन आमच्याकडे दुर्लक्ष करते का ते आम्हाला काही कळायलाच मार्ग नाही। कारण आम्ही एवढी निवेदनं दिली, एवढे पाठपुरावा करून सुद्धा जर शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत नसेल, ते मच्छीमारांचे समोर हाल बघा। जवळजवळ सगळे मंत्री येऊन गेले हर्णे बंदरात भेट देऊन, फक्त आश्वासनं दिली, आज उद्या परवा तुमचं काम पूर्ण करू। आणि मला सांगा, आम्ही जेव्हा कमिशनरकडे गेलो, जेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की तुमचं जवळजवळ मंजूर झालेलं आहे। मग मला सांगा, जर जेटीचा प्रस्ताव मंजूर झाला असताना पण आमच्याकडे कामाला सुरुवात होत नाही, हा एक मोठा प्रश्न आमच्याकडे पडला आहे। आणि आमच्या मच्छीमारांचे आता मागे कायर वादळ गेला, निसर्ग वादळ गेला, त्याच्यामुळे बोटींची अतोनात नुकसान झाली, बोटी बुडाल्या, तरीही सरकार आमचं काय अंत पाहते काय असं आम्हाला म्हणावं लागेल। दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्हाला समुद्रातून मच्छी छोट्या होडीतून मच्छी परत आम्ही बंदरावर म्हणजे जवळजवळ आमचा जो खर्च या बैलगाडीनं जातो आहे, म्हणून आमच्याकडे खलाशी वर्ग राहायला मागत नाही, नोकर वर्ग राहायला मागत नाही। त्याच्यामुळे आम्हाला एवढा खर्च होतो की आमच्याकडे जवळजवळ म्हणजे आता रत्नागिरी बघा, जेव्हा बाहेरचे खलाशी येतात त्यांना स्वस्त खलाशी मिळतात आणि आम्हाला जवळजवळ एवढे महाग मिळतात की आम्हाला वर्षाचा पगार देता येत नाही, अशी अवस्था आमच्या हर्णे बंदरात बुडलेली आहे। म्हणून मी शासनाला विनंती करतो की आता तरी जेटी लवकरात लवकर व्हावी आणि आमच्या मच्छीमारांकडे लक्ष द्यावा, ही आम्ही सरकारकडे विनंती करतो।
मला आता असं बोलायचं की ह्या जेटी नसल्यामुळे इथे बराचसा आम्हाला त्रास होते खलाशी वर्गाला किंवा सर्व बोटमालकाला. कारण का ती बोटीतून मच्छी आणता वेळी ते छोट्या होडी टाकायची, छोट्या होडीतून किनारा आणल्यावर ती बैलगाडीत भरायची, बैलगाडीतून परत किनाऱ्याला न्यायची. तिथे तो लिलाव मधला वेस्ट जो टाईम होते त्याच्यामुळे खूप त्रास झाला आहे आम्हाला. आणि खलाशी वर्ग तर एवढा महाग झाला की या जेटी नसल्यामुळे भरपूर आम्हाला त्रास झाला त्याच्यामुळे. आणि ही सरकारने कित्येक वर्ष जेटीचा प्रस्ताव मंजूर झालेला असताना सुद्धा अजूनपर्यंत ते काय जेटीचं काम होत नाही. आणि हे आमचं दुर्दैव बोलायचं काही काय नाही, आमचा हे बोलायचं की असं आहे बंदराला कित्येक उलाढाल एवढ्या हरणे बंदराचं हा बंदर नावाजलेला बंदर आहे. अशी लाखोनी उलाढाल होते. अशा बंदरातला जवळजवळ 25-30 वर्षे जेटीचा प्रस्ताव टाकून सुद्धा अजून ती जेटी मंजूर होत नाही. ह्याच्यासाठी आम्हाला ते इथे आत्महत्या करायची वेळ आली आहे, असं सरकारकडे आमचं मागणं आहे. गेले 25 ते 30 वर्ष ही जेटी मंजूर होती. 10 कोटीची आज 200 ते 250 कोटीवर ते बजेट गेलेलं आहे. आम्हाला अपेक्षा भाजप आणि शिवसेनाकडनं भरपूर होती, पण आता महाविकास आघाडी आहे. त्यांना एवढंच विनंती करतो की दरवर्षी 2 ते 4 बोटी ते वादळवाऱ्यामध्ये बुडतात, त्यांचे जीव जातात. तेव्हा शासनाकडे एवढ्या कळकळीने विनंती आहे की आमचे फक्त कोकणाचे आम्हाला मूलभूत गरजा आम्ही मागतो, ते मूलभूत गरजा ते पुरे करावे, लवकरात लवकर जेटी मंजूर करून मिळावी. गेले अनेक वर्ष या ठिकाणी जेटीचा प्रस्ताव मंजूर आहे, मात्र प्रत्यक्षात जेटी इथे उभी राहत नाही. त्यामुळे मच्छीमार बांधव हवालदिल झालेत. महाविकास आघाडी सरकारने तरी आमची जेटी मंजूर करावी आणि लवकरात लवकर या जेटीचं काम हवं, अशीच मागणी आता या मच्छीमार बांधवामधून होते आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हरणे, रत्नागिरी. आपण म्हणतो 25 ते 30 वर्षांपासून या जेट्टीचा प्रश्न प्रलंबित आहे आणि या जेट्टीची जी किंमत आहे खरं तर त्याच्या उभारणीसाठी लागणारी ही वर्षानुवर्ष त्यामुळे वाढत चालली आणि त्यामुळे समस्या देखील आणखीन तीव्र होताना ते आपल्याला दिसतात. विजय देसाई आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विजय, मगाशी काही मच्छीमार आपल्या समस्या सांगत होते, पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया, त्यांचं काय म्हणणं आहे? या ठिकाणी कामाची अर्धवट सर सांगा, काय सांगाल नेमकं? त्याच्या बाबतीत गेल्या वर्षी अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान झालं. सगळ्या गेल्या वर्षी याच्यामध्ये ऑगस्ट पासून जवळजवळ 6 फेऱ्या मोठी समुद्रामध्ये जाऊ शकल्या नाही, परत झाल्या आणि त्याच्यामध्ये जलदृष्टांनी सगळं बघता वगैरे झालं. पण त्या बाबतीत दुसरं सुद्धा इथे जी सुकवलेली मासली होती त्या बायांनी त्याच्यावर लावली ती सुद्धा सत्यानं झालं. आणि त्याच वेळेला आम्ही राज्यपालाला भेटलो, त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला हे पॅकेज असल्या महाराष्ट्रासाठी 1000 द्यावं अशी त्यांना विनंती केलेली आयुक्तांनी असं परंतु त्याचाही अजून काही हे झालेलं नाही. चालू वर्षी सुद्धा तीच परिस्थिती की आता या 2-3 दिवसामध्ये पाऊस पडला आणि एवढं नुकसान झालं की लोकांनी बोटीवर जिराव सुकटली बोंबील आणि इथलं काही जे लावलेलं आणि इकडचे लोकांची कर्जी आणि सुकट आणि याच्यामध्ये हजारो लाख रुपयाचं नुकसान आमच्या सगळ्या किनारपट्टी करतात आहे. त्याच्यामध्ये आम्हाला भरपाई करणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये या बाया ज्या घेतात आणि ते लोकांच्याकडून पैसे घेऊन देतात आणि तीर्थपूर यायला जातं ना, अशा लोकांना भरपाई करायला पाहिजे. ही एक महत्वाची. दुसरं असं साहेब की याच्यामध्ये समोशी डॉक्टर समोशी जे होते त्याने डॉक्टर समोशीने एक अहवाल तयार केला होता आणि त्यांनी सांगितलं की मुरुड विकास बरोबर या सगळ्याच मच्छीमारांच्या या सगळ्या समस्या आणि जसं आता ते सर म्हणतायत त्याप्रमाणे नुकत्याच आलेल्या सगळ्या वादळांमध्ये देखील मोठा फटका या सगळ्याच व्यावसायिकांना सहन करावा लागतोय आणि त्यांचं देखील या सगळ्या चक्रीवादळ किंवा इतर वादळांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण बघतो. धन्यवाद विजय या त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरच्या दासगावजवळ एक भीषण अपघात झालाय. बस आणि चारचाकीत झालेल्या भीषण अपघातात चारचाकी चालकाचा मृत्यू ओढवल्याचं कळत आहे. पहाटे 4च्या सुमारास हा अपघात झालाय. देवगडहून मुंबईकडे जाताना ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात 4 प्रवासी गंभीर जखमी झालेत. महाडच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अशी माहिती कळते. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती कळते. दासगावजवळ बस आणि एका कारमध्ये हा भीषण अपघात झाल्याची माहिती कळते. देवगडहून मुंबईकडचा प्रवास सुरू असताना ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. यात कार चालकाचा मृत्यू ओढवलाय. पहाटे 4च्या सुमारास ही दुर्घटना घडली अशी प्राथमिक माहिती सध्या उपलब्ध होते.
चालकाव्यतिरिक्त आणखीन 4 जण यात गंभीर जखमी झालेत. आपण बघतोय ही धडक किती भीषण अशी आहे आणि त्याच्यामुळे कारचं तर नुकसान झालंच आहे, पण जीवितहानी झाल्याचं वाईट जास्त वाटतं, कारण कार चालकाचा जागीच मृत्यू ओढवलाय. या संदर्भात काही गुन्हा दाखल झालाय का, काही कारवाई झाली का, याबद्दल देखील आपण लक्ष ठेवून असू. कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबल्याचं कळतं. इथे रेल्वेची मेंटेनन्स व्हॅन आता या पटरीवरून घसरली आणि वाहतुकीला त्याच्यामुळे मोठा अडथळा निर्माण झालाय. खेड दिवाण खवटी स्टेशन दरम्यान ही घटना घडली आहे. रेल्वेच्या गाड्या चिपळूण आणि खवटी स्थानकावर थांबून आहेत अशी माहिती सध्या उपलब्ध होतीये. त्यामुळे कोकणातून आलेली ही आणखीन एक बातमी. आपण पुन्हा एकदा बातमी बघतोय जिथे कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक सध्या खोळंबली आहे आणि रेल्वेची मेंटेनन्स व्हॅन ही रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याचं कळतंय. नेमकी काय घटना घडली आहे हे सांगणारे फोटोज देखील आता आपण टीव्ही स्क्रीन्सवर बघतोय. खेड दिवाण खवटी स्टेशन दरम्यानची घटना आहे आणि यामुळे परिणाम असा झालाय की ज्या प्रवास करणाऱ्या तिथून गाड्या आहेत या दरम्यान, या टप्प्यादरम्यान त्या चिपळूण आणि खवटी स्टेशनवर सध्या थांबलेल्या आहेत. चंद्रकांत बनकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. तर चंद्रकांत, काय अधिक माहिती? कोकण रेल्वे मार्गावरती जे वावे दिवाणखवटी आणि खेड स्टेशन दरम्यान जे वावे गाव आहे, या गावानजीक जी मेंटेनन्स व्हॅन आहे, जिला युटीव्ही व्हॅन असं म्हणतात, ही सकाळी 7 वाजता जी खवटी आणि खेड रत्नागिरीच्या बाजूने येत असताना तिचं जे 2 चाकं आहेत पाठीमागची ती पटरीवरून घसरली आणि ते घसरल्यामुळं जी पटरी आहे त्या पटरीला देखील तडा गेलेला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ती व्हॅन जी आहे ही उचलण्यासाठी किंवा काढण्यासाठी प्रयत्न कोकण रेल्वे मार्गाच्या लोक करत आहेत. अधिकारी जे आहेत हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी क्रेन देखील पोहोचलेली आहे. मात्र पटरीला तडा गेल्यामुळं गेल्या 4 तासापासून जी कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक आहे ही पूर्णपणे खोळंबलेली आहे. तेजस एक्सप्रेस असेल ही वीर ह्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे. तर मांडवी एक्सप्रेस आहे, त्यानंतर नेत्रावती एक्सप्रेस आहे, अशा अनेक एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत ह्या ठिकठिकाणी थांबवून ठेवलेल्या आहेत. खेड स्टेशन असेल, खवटी स्टेशन असेल किंवा कोकण रेल्वे मार्गावरची जवळपासची जेवढी स्टेशन असेल त्या ठिकाणी प्रवासी देखील या ठिकाणी रखडलेले आहेत. अजून किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता 1 ते 1.5 तासामध्ये हा मार्ग सुरळीत होण्याची शक्यता जी आहे ही त्यांनी आता या ठिकाणी वर्तवलेली आहे. मात्र गेल्या सगळ्या सविस्तर 2 ते 3 महिन्यापासून आपण बघतोय कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे, कारण रेल्वेची एक मेंटेनन्स व्हॅन ही रेल्वे ट्रॅकवरून घसरली आणि खेड दिवाणखवटी स्टेशन दरम्यानच्या घटनेमुळे या टप्प्यातल्या ज्या गाड्या आहेत त्या चिपळूण आणि खवटी स्टेशनवर सध्या थांबून राहिलेल्या आहेत आणि अजून काही काळ त्याला वेळ लागू शकतो अशी माहिती मिळते. गेल्या 4 तासांपासून ही वाहतूक खोळंबल्याचं कळतंय. पुढची बातमी आपण बघणार आहोत कोकणातून. पुढे बातमी आहे डोंबिवलीतली, कारण डोंबिवली पश्चिम इथल्या कोपर परिसरात एक धक्कादायक प्रकार घडलाय. महिला घरी एकटी असताना परिसरातल्या सराईत गुन्हेगार महेश वाघ यानं या महिलेच्या घरात घुसल्या आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून महेशनं महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय. महिलेनं आरडाओरडी जेव्हा सुरू केली तिचा आवाज ऐकून नागरिक महिलेच्या घरासमोर जमा झाले होते, पण आरोपी महेशला बघून नागरिक तिथून पळून गेले होते. पण या महिलेनं विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन या महेशच्या विरोधात तक्रारही दिली. अखेर पोलिसांनी आरोपी महेश वाघला बेड्या ठोकल्यात. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती कळते. डोंबिवली पश्चिम इथली ही बातमी आपण बघतोय. या आरोपीला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. प्रदीप भणगेंकडून अधिक माहिती घेऊयात. प्रदीप, काय अधिक माहिती मिळते? या संदर्भात काही कारवाई होताना दिसते का? आपण जर बघितलं तर डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आणि याची पुढची चौकशी चालू आहे. मात्र जर बघितलं तर हा महेश जो आरोपी आहे उर्फ मक्के आरोपी म्हणतात, हा सराईत गुन्हे असून याच्याकडे अजून 4 ते 5 गुन्हे असे मोठे गुन्हे त्याच्यावरती आहेत आणि पोलीस आता तपास करतायत. प्रदीपचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचू शकत नाही, पण डोंबिवलीमध्ये एका महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करण्यात आला होता आणि या संदर्भात गुन्हा दाखल झालाय आणि आरोपी महेश वाघला आता अटक करण्यात आली आहे. पुढे बातमी आहे पुण्यातली. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि याविषयीची सविस्तर बातमी आपण बघणार आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झालेत. 8-2-75 फक्त इच्छाशक्ती हवी या मराठी चित्रपटाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होतोय. पुण्यातल्या कात्रज भागात राज ठाकरे आणि या सिनेमाची सगळी टीम यांच्या हजेरीत या सिनेमाचा मुहूर्त साधला जातोय. जानेवारीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार राहा असा संदेश राज ठाकरेंनी दिलाय. त्यामुळे कार्यकर्त्यांना ते काही संबोधित करतायत का याकडे देखील लक्ष असेल. राज ठाकरे स्वतः जिथे मुहूर्ताला पोहोचलेत तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय.
थोड़े कॅमेरा प्लीज 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 प्लीज. मुंबईतल्या आरे जंगल असेल, मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेन या सगळ्यावरूनच अनेक मुद्द्यांवरून राजकारण तापलेलं आहे आणि या दौऱ्यादरम्यान या सगळ्या मुद्द्यांवर ते काही भाष्य करणार का याकडे देखील लक्ष असेल. पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय. मराठी चित्रपटाचा शुभारंभ करण्यासाठी सध्या राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत आणि इतरही काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत का याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत आणि यानंतर इतरही बातम्यांचा वेध घेणार आहोत. पण एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बातमी बघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या गुरुद्वारा साहिबला आज सकाळी अचानक भेट दिली आणि यावेळी त्यांनी गुरु तेग बहादूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत गुरु तेग बहादूर यांना नमन केलं. उल्लेखनीय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान कुठल्याही पद्धतीची व्हीआयपी व्यवस्था तिथे तैनात नव्हती. तसंच सामान्य जनतेला तिथे रोखण्यासाठी पोलिसांकडून कुठल्याही पद्धतीचा बंदोबस्त किंवा ट्रॅफिक बॅरियर्स देखील लावण्यात आले नव्हते. यानंतर पंतप्रधानांनी मला अत्यंत प्रसन्न वाटले आणि जगातील कोट्यवधी लोकांप्रमाणे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणानं मला देखील खूप प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. रायसिना हिल्सच्या मागच्या बाजूला स्थित असलेल्या या गुरुद्वारामध्ये गेल्या 25 दिवसांपासून एक महोत्सव सध्या सुरू आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. संघाचे पहिले प्रवक्ते मागो वैद्य यांचं दीर्घ आजारानं काल निधन झालं. नागपूरच्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या तरुण भारतचे देखील ते संपादक होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यामुळे त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. वयाच्या 97व्या वर्षी काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अंबाझरी घाट इथे अंत्यसंस्कार केले जातात. संघ कार्य को करते समय क्या है संघ का विचार, मूल क्या है, ये सब रेफरेंस लेना पड़ता था. तो बाबूराव जी को हम कंसल्ट करते हैं क्योंकि डॉक्टर साहब के समय से उन्होंने संघ की पूरी विकास यात्रा देखी है, संघ के विचार को पचाया है, जिया है. उनका पूरा जीवन संघ का एक शब्दकोश है. इसलिए उनके जाने से हमारे लिए ये कमी हो गई. घर का एक बुजुर्ग चला गया, ऐसा हम सभी वरिष्ठ कार्यकर्ताओं को लगता है. इतना उनका घनिष्ठ संबंध प्रांत स्तर तक के देश भर के कार्यकर्ताओं के साथ था. मेरे पिताजी श्री मागो वैद्य संघ के ज्येष्ठ स्वयंसेवक, हिंदुत्व के भाष्यकार, एक चिंतक. इनका 97 वर्ष का सक्रिय, सार्थक और प्रेरणादायक जीवन आज पूर्ण हुआ. वो 8 साल के थे तब से संघ स्वयंसेवक बने हैं और 90 वर्षों तक उनका संघ का जीवन रहा है. और 1941 में उन्होंने संघ का शिक्षा वर्ग पूर्ण किया. 18 साल की आयु में करीब मोर देन 7.5 ईयर्स, 75 वर्षों तक वो रोज़ शाखा में जाते रहे, 95 साल की आयु तक. उसके बाद सप्ताह में एक बार जाते थे. संघ के पहले वे अखिल भारतीय प्रचार प्रमुख थे, संघ के पहले प्रवक्ता भी थे और अनेक कार्यकर्ताओं को और स्वयंसेवकों को उनके जीवन से प्रेरणा मिली है. मैं और मेरा छोटा भाई, हम दो जो संघ प्रचारक हैं, हमें प्रचारक जाने की प्रेरणा भी तुम्हारे पिताजी के द्वारा ही प्राप्त हुई है. ऐसा उनका जीवन अत्यंत सक्रिय, सार्थक रहा है. आज वह देह शांत हुआ है. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.